नमस्कार. कोकणचे गजाली या आपल्या चॅनलवरती मी अजित पालव संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं हार्दिक स्वागत करतो. महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. अगदी कालपासून मार्च आणि एप्रिल अशा 2 महिन्यांचे 1500 अधिक 1500 एकूण 3000 लाभ लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये, लक्षात घ्या, काहीच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे. मग अशा पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणावरती लाडक्या बहिणींची संख्या अशी आहे की त्या लाडक्या बहिणींना मार्च एप्रिल 2 हप्ते तर सोडाच, तर मार्च महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता काल जमा झाला नाहीये. अशा लाडक्या बहिणी वारंवार वाट बघत आहेत, आपले मोबाईल मेसेजेस चेक करत आहेत की लाडक्या बहिणींचा हप्ता आलाय का. तर अशा प्रकारची अपडेट समोर येत आहे आणि अशा लाडक्या बहिणी वारंवार यूट्यूबवरती विचारत आहेत की आम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आमच्या जिल्ह्यामध्ये मार्च आणि एप्रिल महिन्याचा लाभ कधी येणार. तर यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न लाडक्या बहिणींसमोर निर्माण झालेला आहे की कालपासून आणि आजपर्यंत 2 हप्ते लाडक्या बहिणींना वितरित झाले आणि आमचा लाभ आला नाहीये. म्हणजे आम्ही अपात्र ठरलोय का किंवा आमचा लाभ बंद झालेला आहे का, असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडलेला आहे. तर या संदर्भात आपण प्रॉपर माहिती देणार आहोत. तर लक्षात घ्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मार्च आणि एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे काल आणि आज वितरित झाला. तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा GR आला नाही की मंत्री अदिती तटकरे यांनी देखील कोणत्याही प्रकारची घोषणा केलेली नाहीये. म्हणजेच लक्षात घ्या, हप्ते वितरणाची प्रोसेस सुरू झालेली आहे, परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजूनही फारशा प्रमाणावरती जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना हप्ते आले नाहीयेत. याचं कारण आत्ता समोर आलेलं आहे. ते म्हणजे काल जेव्हा प्रोसेस चालू होती तेव्हा DBTमध्ये, म्हणजे ज्याला आपण डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफर म्हणतो, त्यामध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड आल्यामुळे लाभ वितरणाची प्रक्रिया मध्येच थांबली गेली होती. तर पहा, अगदी 10% लाभार्थी लाडक्या बहिणी आहेत, एवढ्यांनाच हा लाभ आहे तो वितरित झालेला आहे. तर ही आत्ताची सद्यस्थिती आहे. मोठ्या प्रमाणावरती लाडक्या बहिणींची संख्या बाकी आहे. त्यांना मागील फेब्रुवारी महिन्यापर्यंत हप्ते आलेले होते. त्या लाडक्या बहिणी निकषांमध्ये बसत आहेत, पात्र आहेत, KYC केलेली आहे. त्याचबरोबर त्यांचा आधार सीडिंग देखील आहे. त्या सर्व लाडक्या बहिणींना आज दुपारनंतर, म्हणजे आता DBT प्रोसेस कंप्लीट झाल्यामुळे दुपारनंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. तरी देखील लाडक्या बहिणींना काल हप्ता आला नाही, तर याची सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजेच तुम्ही अपात्र नाहीयेत. तर लक्षात घ्या की काही ठराविकच लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये काल हप्ते वितरण झालं, तर उर्वरित लाडक्या बहिणींना देखील लाभ वितरण होणार आहे. याचा अर्थ पुन्हा सांगतो, तुम्ही अपात्र ठरत नाही. तुम्हाला देखील जर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आला असेल आणि मागील महिन्यामध्ये तुम्ही KYC दुरुस्ती केली असेल, तर मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचे 3000 रुपये कन्फर्म येणार म्हणजे येणार. तर हीच आपल्या चॅनलमार्फत तुम्हाला अधिकृत माहिती आहे. फक्त एवढंच की थोडी प्रतीक्षा करावी लागेल. त्यामुळे सर्वच पात्र लाडक्या बहिणींना हा जो लाभ आहे तो पुढील काही दिवसांमध्ये वितरित केला जाणार आहे. म्हणजेच लाभ वितरण फक्त 2 दिवसासाठी नसून पुढील 3 ते 4 दिवस लाभ वितरण वाढवलं जाणार आहे.